नमस्कार मंडळी. गणरायाच्या आगमनानं प्रसन्न झाली आहे धरा. जोडीला आम्ही घेऊन आलोय हास्याचा झरा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया 25च्या ठेक्यावर लाफ्टरचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्या दोन्ही गावच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. त्याचबरोबरीनं स्वागत करूया मंचावरच्या पंचेसना. कधी डीजे सारखी कडकडीत तर कधी टाळ मृदुंगासारखी खणखणीत दाद देणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं, अर्थात आपुलकीच्या हास्याचं माहेरघर अलकाताई कुबल आठले. आणि विनोदाच्या कुटुंबातले थोरले आबा मकरंद दादा. मंडळी, या आठवड्यात हास्य खुर्दचे इनामदार असणार आहेत अंशुमन विचारे, विशाखाताई आणि वनिता खरात. आणि हास्य बुद्रुकचे इनामदार असणार आहेत प्रसाद खांडेकर, नम्रता संभेरा आणि पंढरीनाथ कांबळे. चला तर मंडळी, गणरायाचा आशीर्वाद घेऊन सुरू करूया या आठवड्याची थ्रिलिंग हास्य सफर. थ्रिलिंग ह्यासाठी कारण या आठवड्यात असणार आहेत एलिमिनेशन. या आठवड्यात एका जोडीला आपला निरोप घ्यावा लागणार आहे. पण मंडळी, हास्याच्या या महामंचावर जो कोणी विनोदवीर पाऊल ठेवतो तो ह्या कुटुंबाचा भाग होतो आणि इथं मिळणारा हसवण्याचा वसा तो पुढे आयुष्यभर चालू ठेवतो. त्यामुळे आपण सुद्धा हास्य जत्रेच्या प्रथेप्रमाणे जाणाऱ्या जोडीला हसत हसतच निरोप देणार आहोत. चला तर मग बघूया या आठवड्यात सरपंच कोणाला देत आहेत मानाचा फेटा. त्यामुळे कोण होतंय कॉमेडीचा जहागीरदार आणि कोणाला मिळतोय निरोपाचा नारळ. हां, पण यात एक गंमत असणार आहे. आम्ही सरपंच ठरवणार आहेत. म्हणजे आम्ही एखाद्या जोडीतल्या एखाद्यालाही नारळ देऊ शकतो किंवा एखाद्या जोडीलाही नारळ देऊ शकतो. असे सर्व गोष्टी आम्ही राखून ठेवलेल्या आहेत. म्हणजे एखादा मुलगा चांगला असेल तर आम्ही त्याला ठेवू, मुलगी वाईट असेल तर तिला एलिमिनेशन देऊ किंवा जोडीलाही देऊ. हो, हां, असं काही ते आमच्या हातात राखीव आहे. आम्ही ह्याच्यावरचा पडदा उघडणार एकदम शेवटी. आपल्याला ते कळणार उद्याच्या भागाच्या शेवटी. सो कहाणी में ट्विस्ट है भाई लोग. ऑल द बेस्ट. चला तर मंडळी, सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, आपल्या प्रियदर्शनी आणि तेजसनं केलाय पळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅन. बघूया त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल होतोय का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि मुंबईचा गोंडस अभिनेता तेजस यांचं. हे पिऊ, अगं हे अहो अलकाताई, आमचं ना पळून जाऊन लग्न करायचं ठरलेलं. हो, 11 वाजेपर्यंत नाक्यावर थांबलेलो, ही आली नाही म्हणून पाईपने वर आलो, ही झोपली आहे. हे पिऊ पिऊ पिऊ, बाबा झोपू दे ना. बाबा, ही अशी झोपून राहिली ना मी कधीच बाबा होणार नाही. पिऊ पिऊ, अगं उठ ना, आपल्याला जायचंय ना. हे चोर नाहीये, चोर नाहीये, मी चोर नाहीये. तेजस तेजस तेजस, तू आता काय करतो इकडे? अरे डार्क सर्कल्स येतात, झोपत जा प्लीज. आपलं ठरलं होतं ना पळून जायचं म्हणून मी आलो एवढं रात्री. चल पटकन. हो, मी विसरलेच, माझं गोंधळच होतं. सॉरी. एक मिनिट. बॅग नाही भरलीस अजून? हो, भरते लगेच. चल यार, पटकन चल, लवकर जायचं ना आपण. हो चल, ती बॅग भर आणि चल पटकन जायचं. हे प्रिया, अगं रडू नको ना. हे बघ, ऐक, हे बघ, हे तुझं रडणं ऐकून ना लोकांना वाटेल मी तुला पळवून नेलं नाही. अगं रडू नको प्रिया, सगळ्यांना वाटेल मी तुला छेडायला आलोय म्हणून. रडते. फसवलं एका मुलीची गंमत. कसं फसवलं? रडायचं नाही बाळा, रडायचं नाही. आपलं ठरलंय ना पळून जायचं. मला घर नाही सोडवत आहे, मला इथेच राहायचं. म्हणजे मला तुझ्या बरोबर यायचंय, पण ना मी असं कसं जाऊ ना, मी लहानपणापासून इथेच वाढलीये. असं कसं चालेल यार प्रिया, हे आपलं ठरलं होतं ना जायचं म्हणून. तू चिडतोय आता.
माझं. नाही ग, चिडलं नाही काही. परत गंमत गंमत, एका मुलीला फसवलं की नाही. चल ना आता चल. घराला बोलू नको हा, ते घर आहे माझं, असं पक्ष नाहीये का रात्रीत बदलायला. प्रिया हे सगळं ना तुम्ही पाईप वरून चढून यायच्या आधी सांगायला पाहिजे होतंस, कळलं ना. मी माझे हाड रिस्क मध्ये टाकून आलो एवढा. इथे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुला तुझ्या हाडांचं पडलंय. प्रिया प्रिया अगं असं नको ना करू. ते बालिश आहे अरे, ते नको. हे बंद करूया आपण प्लीज. हे खूप बालिश होत चाललंय, तुला सवय लागली आहे त्याची, कळलं ना. आणि काय ते पटकन सांग. हे बघ, विमानातनं उडी मारल्यानंतर पॅराशूट फाटकंय हे कळल्यावर कसं होतं तसं झालंय माझं. मला सांग पटकन, तू येणार आहेस की नाही माझ्यासोबत. मी येणारच आहे, मला यायचंय. मग चल. तू बाबांना सोडवत नाही या रे. पोरींचे बाबा ना. प्रिया प्रिया अगं बाळा, बाबांना कसं सोबत घेऊन जाणार आपण. बाबांना सोबत घेऊन गेलो तर आपण पळून गेलोय असं होईल का ते. नाही ना, मुळात तुझे बाबा येतील का आपल्या सोबत. बरं बरं, ते आले तर ते पळतील का. केवढं पोट आहे त्यांचं. आपण पकडले जाऊ ना. नाही नाही, कसं पकडले जाऊ. बाबाच आपले बघ, हा बेसिक घोड आहे. बाबांना आपण घेऊन जाऊ शकत नाही. हे रितसर लग्न लावल्यासारखं होईल. आपल्याला पळायचंय प्रिया, चल पटकन. कोणी यायचं. मी एकदा जायच्या आधी बाबांना भेटून घेते. बाबांना कुठे भेटतेस. बरं एक काम करू, मी खिडकीतनं परत खाली जातो, दारातनं आत येतो आणि तुझ्या बाबांकडे तुझा हात मागतो. बस. नको 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 नको. अरे त्यांचा काही भरोसा नाहीये. ते आता हो म्हणतील, उद्या परत नाही म्हणतील. ते राजकारणात आहेत रे, शब्द फिरवतात ते असे. असं मी तुमच्याच पक्षात प्रवेश करणार आहे असं 3-3 पक्षांना सांगून तंगून ठेवतात ते. तू त्यांना हात मागितला आणि ते म्हणाले ठीक आहे हात देतो, पोरगी ठेव. मग काय करणार तू. हे म्हणजे बाबा तुझ्या असे मग तुमच्यात मॅच्युअर्ड कोण आहे. भाऊ आहे का तुझा. भावाशी बोलू का मी. नको 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 नको. तू त्याला हात मागितलास ना, तू तुझा हात तोडून तुझ्याच हातात काय. तू डेंजर आहे. तू खूप तो असं खूप असं हायपर होतो आणि असं तू असं काहीतरी करतो. बरं ठीक आहे. मागे एकदा ना माझ्याकडे असं बघितलं होतं एका मुलाने की ताई हा रस्ता तिकडनंच जातो ना, तर ते हे बोट बघून त्यांनी ते तोडून त्याची चेन करून गळ्यात घातली. एवढ्या उंगल्या आहेत तुझ्या भावाच्या अंगात. मस्करी एका मुलीची गंमत, कसं फसवलं. प्रिया ऐक ना, हे खरंच बंद करूया आपण. हे खूप बालिश होत चाललंय. तुला खरंच सवय लागली. तू दादाला नको बोलूच काही. नाही खूप डेंजर आहे. बरं ठीक आहे. मला एक सुचलंय. प्रिया ऐक हे वर्क होईलच. आपण एक काम करू, तू ना तुझ्या बाबांसोबत, आईसोबत, दादासोबत राहा, सुखी राहा. मी जातो. नको ना, जाऊ नको ना. तू गेलास ना माझं लगेच लग्न लावून टाकतील. प्लीज प्लीज. मग तुझ्यासोबतच राहायचंय. नाही जगू शकत. प्लीज प्लीज. पण ह्याला काय अर्थ आहे यार प्रिया. हे तू एक काय ते नक्की सांग यार मला. हळू बोलतो का जरा. दादा बाहेर बसलाय मॅच बघत. सॉरी बस. सॉरी ठीक आहे, पण आता काय करायचं सांग पटकन. मी येते. खरंच. थँक गॉड. चल पटकन बॅग घे. तो बने तिकडे थांबलाय मंदिरात. मी जरा कपडे घेते 1-2 फक्त. प्रिया तू खूप टाइमपास करतेस यार. पटकन कपडे तर घ्यावे लागतील ना. असंच जाणार का. पटकन घे. थांब. हा लागेल. हा असू देत बाहेर जायला. हा पण लागेल. हा घरात घालायला लागेल. तो निळा ड्रेस कुठे असं टिकल्यांचा ड्रेस होता माहिती का. आई भाऊ बसलाय ना तुझा बाहेर. माझं ना गोंधळ असं तर लक्षातच येत नाही. पहिल्यांदाच पळतीये ना मी. मी रोज पळतो. माझा पोरी पळवायचा बिझनेस आहे. काय बोलते. बसेल ना मला घेऊन. नाही चांगली आहे का. घेतली आणि चल पटकन. हळू बोल ना. येईल ना दादा एकदम. मग काय करणार तू. चल प्रिया. हे पकड. हे काय यार, तू 2 कपडे बघून अख्खं कपाट घेतलंय यार. एवढं लागणारच ना. तू असं काय करतो. हे बघ हा बाबांनी घेतलेला माझा फेवरेट ड्रेस आहे. तो लाल कुठे गेला. तो हे बघ हा लाल ड्रेस माझा लकी ड्रेस आहे. हा थोडासा टाईट आहे तो, पण हा घातला ना की परीक्षेला मला सगळी पोरं गपचूप उत्तरं सांगतात. या पोरांच्या ना हे सगळे लागतात ड्रेस. तू घे हे सगळं. मग झालंय. चल उघडायला लावू नको. चल आता चल. थांब ना. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर. हे म्हणूनच आलोय मी इथे. मी काय अंडा पाव डिलिव्हर करायला नव्हतो आलो. ऐक ना, आपण पॅन्झीला घेऊयात सोबत प्लीज. कोणाला. तो तुझा कुत्रा कुत्रा म्हणलास तू त्याला.
अगं मग कुत्रा कुत्रा नाही म्हणायचा, मित्रासारखा आहे तो माझ्या. तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो तो माझ्यावर. मी टेन्शन मध्ये असले ना की त्याला कळतो, तो येतो धावत माझ्याकडे, शेपटी हलवतो, अंग खांद्यांवर खेळतो. मी खेळीन ना, अंग खांद्यांवर मी खेळीन ना. पाहिजे तर तुझ्यासाठी शेपटी पण हलवी. हवं तर मला पॅन्सी म्हण, पण आता चल. ठीक आहे, चल 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 चल. पॅन्सी शेपटी हलव. यार हे नको यार, हे प्रिया खूप बालिश होत आहे यार. कसं चल चल फक्त चल. हे कसं टाकायचं? ते पॅन्सी नाही तर मग मी टोटोला तरी घेत. बघ प्रिया, तुझा दादा खूप खतरनाक आहे, तो इथे यायच्या आत चल. अरे तेच सांगतो. ए प्रिया, हे प्रिया प्रिया, अगं तुझा दादा येतोय. आता काय करायचं? अगं मला लपव पटकन, तू दादा आत यायच्या आत लपव मला. अगं टोटोला कुठे लपवते, मला लपव ना. काय करते? इकडे दे, इकडे दे, मला चादरी खाली लपव. हे मी दिसतोय 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 हो दिसतोय, आता दिसतोय. हा आता नाही दिसत. हा हा, शांत बसा. या बोल ना दादा. येस. मस्त. प्रिया, तो तेजस तुला अजून फोन करतो काय का? नाही. मला सांग, त्रास दिला तर. मी असं काही फेसबुकला कमेंट वाचली त्याची. हो का? मला सांग, त्याने तुला जरा तरी त्रास दिला ना, मला सांगा. असा कुदवीन आधीच तोंड मुंगुसासारखं आहे, नाही माकड बनवून ठेवलं ना तर लक्षात ठेव. असा आवाज कसला आला ग? मी ओरडले. अशी हो. न मारता ओरडून दाखवशील का? हो. 1 2 3. त्याने त्रास दिला तर मला सांग. ओके, म्युझिक. प्रिया, तुझा भाऊ खरंच खूप डेंजर आहे अगं. हो ना. चल आता चल. चल 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 चल. हे मी काय म्हणते, पटकन फ्रीज घेऊयात का सोबत? काय घ्यायचंय? काय फ्रीज? फ्रीज घ्यायचंय? हो. बाबांनी ना मला तो गिफ्ट दिला होता. तुला माहितीये, घरात कोणी त्याला फ्रीज म्हणतच नाही, पिऊचा फ्रीज म्हणतात. पिऊच्या फ्रीज मधनं आईस्क्रीम आणा, पिऊच्या फ्रीज मध्ये दूध ठेवा. आता मी गेल्यावर त्यांना आठवण येणार पिऊच्या. पिऊ अगं, पिऊ बाळा इकडे बस. हे बघ, तुझ्या बाबांनी ना लहानपणीपासून तुला मूर्ख बनवलंय अगं. हा, पिऊचा फ्रीज म्हणून ना पिऊच्या खाऊच्या सगळ्या गोष्टी ठेवल्यात अगं त्या. कसं आहे, पालकांच्या बोलणारा एवढं गंभीर घेऊ नये अगं. लहानपणी नाही का बाबा म्हणायचे, पिऊचा चांदोमा आमा. हो, तो पण घेऊन जाऊयात. आपल्या बापाचा आहे तो. नाही ना, चल ना मग आता. चल, खूप उशीर झालाय. मी खूप समजवतो तुला. चल पटकन. चल. फ्रीज तर त्यांचा आहे, वॉशिंग मशीन घेऊन जाऊयात का? वॉशिंग मशीन घ्यायची? वॉशिंग मशीन घ्यायची? घे वॉशिंग मशीन घे. हा बेड घे. हा पंखा घे. तो एसी घे. एसी सगळं घे. अगं मी चिडत नाही. रडू नको अजिबात. काय 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 बघून मोठं केलं ग तुझ्या बाबांनी तुला? कुठले सिनेमे दाखवले? की सिनेमांच्या नावाखाली फक्त ते पॅकर्स अँड शिफ्टर्सच्या ऍड दाखवल्या? हे काय, फ्रीज घेऊन जाऊया, वॉशिंग मशीन घेऊन जाऊया? कळतंय का तुला? मी पळायची गोष्ट करतोय, पळायची. लोकांपासून लपून आपल्याला पळून जायचं होतं प्रिया. रडत बस, मरो तिकडे, मी चाललो. काय चाललंय? प्रिया ताईंना
गणपती हवा आहे का विचारायला आलो होतो. खिडकीतून. अरे चा, ही तर खिडकी आहे. मला वाटलं हे दार आहे. वा तेजस वा. ती खिडकीच आहे ना. एक मिनिट पिया, एक मिनिट. खिडकी आहे. पियूताईंना विंडो शॉपिंग आवडते म्हणून खिडकीतनं विचार. मज्जा मज्जा गंमत गंमत. नाही मी गंमत करू काय. अरे चा, याला मी ढकललं. मला वाटलं मी याला आत घेतलं. गंमत गंमत. म्युझिक. वा 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 वा. हा ना परफॉर्मन्स. तुझ्या गालातल्या खळ्यांसारखा गोड आणि तुझ्यासारखा गोंडस झाला. फार गंमत वाटली. मस्त, सुपर्ब. विचारूया सरपंचांना की त्यांना कसा वाटला हा ऍक्ट. अलकाताई. तेजस वा, धमाल केलीस. मस्त मस्त एनर्जी. आणि प्रियदर्शिनी, तुम्हा दोघांची जोडी मला हास्य जत्रामधली सर्वात आवडती जोडी झालेली आहे. वा वा. खरंच सांगते, खूप छान एनर्जी असते आणि मस्त करता. आणि सुभाष घईची कशी स्पेशल एंट्री असते त्याच्या सिनेमात, तशी प्रसादची बऱ्याच किटमध्ये स्पेशल एंट्री असते. वा प्रसाद, मजा आली पण. आणि खूप मस्त झक्कास, लय भारी परफॉर्मन्स. ओ माय गॉड. सारे 11 गुण मिळालेले आहेत. क्या बात आहे. मकरंद दादा. मला आवडली एकदम इनोसंट कॉमेडी. आणि तुझी बावळट ठमी तर फार आवडली. खरं तर त्याचीच जास्त गरज होती. आणि तेजस, आज तू ती खूप गंमत केलीस प्रसाद आल्यानंतरची. अशा वेगवेगळ्या पद्धती शोधणं विनोदाच्या फार महत्त्वाचं असतं आणि आज तू ते केलंस. आणि एकंदरीत मला सगळाच स्किटचा प्रकारही आवडला. बाबांची पोझिशनही आवडली, भावाचीही आवडली. म्हणजे बड्या घरची ठमी आणि दणके खायची 100% हमी, अशा पद्धतीतलं ते होतं. आणि तुम्ही दोघांनी खूप छान पद्धतीनं ते नेलत. फार अभिनंदन आणि छान वाटलं मला. अशा प्रकारे 11 गुण मिळालेले आहेत. खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मंडळी, गणेशोत्सवानिमित्त विशाखाताईंनी अंशुमन विचारे ह्यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केलाय. बघूया तिथे काय धमाल घडतीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीच्या मैदानात भल्या भल्यांना धोबी पछाड करणारी जोडी, अर्थात अंशुमन विचारे आणि विशाखा सुभेदार. नमस्कार नमस्कार नमस्कार. वा. विशाखा सुभेदार तुम्हा सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करते. वा. नाविन्य मंच आयोजित गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बरं का, आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे अंशुमन विचारे नाईट. ओहो. हां, तर अंशुमन विचारे यांना मी म्हणजे कसं या कार्यक्रमाच्या दरम्यान बरं का अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. जसजसा वेळ येईल तसतसं तुम्हाला कळेल. तर तत्पूर्वी मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना रंगमंचावर आमंत्रित करते. पण तत्पूर्वी माझी एक छोटीशी कविता. वा वा. बरं का. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कवितेचं बरं का बोल असे आहेत. एक होता मोदक. आहा. एक होता मोदक, लाडूला म्हणाला ए मी तुझा भाऊ. एक होता मोदक, लाडूला म्हणाला ए मी तुझा भाऊ. गणराय आले धावत, म्हणाले ए मी तुम्हा दोघांना खाऊ. सुंदरशा अशा छोट्याशा कवितेनंतर बरं का मी आता आपल्या प्रमुख पाहुण्यांना रंगमंचावर आमंत्रित करते. पण तत्पूर्वी वा. तत्पूर्वी बरं का मंडळी, एकदा गणरायाच्या नावाचा जयघोष. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वा वा, काय
प्रसन्न वाटलं नाही का? आता मी रंगमंचावर आमंत्रित करते आपले आजचे प्रमुख पाहुणे अंशुमन विचारेजी यांना. जोरदार टाळ्या. अहो विचारे या, मी दोनदा पुकार केलं. अहो नाही, ते दोनदा तुम्ही पोपट केलात ना, म्हटलं आता तुमचं होऊन जाऊ दे सगळं, मगच येतो ना. अगं बाई, हो का? नाही. या ना, या. सॉरी हा, माझं लक्ष नव्हतं. सॉरी. तर मंडळी, नाविन्य मंच आयोजित. ऐका ना, ते नाविन्य असेल, नाविन्य असं कसं असेल? नाही का? नाही ते की नाही, नाविन्यच आहे, हेच आमचं नाविन्य आहे बरं का. प्रमाण भाषेत आम्ही बहुबोलीचा वापर करतो. बहुबोली बरं का, बाहुबली नाही. तुम्हाला आपलं बाहुबली वाटेल, गंमत गेली आहे. तर आम्ही असा वापर करतो. तर नाविन्य कला मंच आयोजित या अंशुमन विचारे यांचा सत्कार करण्यासाठी मी नाविन्य मंचाच्या ज्या सर्व आहेत विशाखाताई सुभेदार यांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी यांचा स्वागत करावं. अच्छा, तुम्ही स्वतःला बोलवताय का? एक मिनिट हा. विशाखाताई, कृपया रंगमंचावर या. यांचं स्वागत. हे देऊ मी यांना. विशाखाताई, ठीक आहे. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचे खरंच धन्यवाद. थँक्यू. तुम्ही खरंच मला यांच्या स्वागत करण्याची संधी दिली, याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार. येऊ मी आता? हो विशाखाताई, तुम्ही या. थँक्यू. विशाखाताई, हा काही म्हणालात का? नाही, मी म्हटलं विशाखाताई, तुम्ही पहिल्या रांगेत तुमची जागा ठेवली आहे, तुम्ही तिथे जाऊन बसा. हो. ऐका ना, याच्यामध्ये स्किट संपेल आपलं. सगळं एक पात्री चाललं, मी पण आहे. मी काय म्हणतो, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया का? अगं बाई, हो. आता आपण ताबडतोब कार्यक्रमाला सुरुवात करूया बरं का. हे बघा, इथे तुमचं सगळी व्यवस्था केलेली आहे. हा तुमचा बॅनर आहे, इथे तुमचं बसतान मांडा. हे काय लिहिलंय? अंशुमन विचारे 300 रुपये, 350 रुपये नाईट फक्त. हे काय आहे म्हणजे मला कळलं नाही. काय आहे हा की नाही, देणगी दाखल कार्यक्रम आहे की नाही. मग स्वकुशीने कुणाला देणगी द्यायची असेल तर 350 रुपयाच्या वर द्यावी असं आम्ही जाहीरपणे लोकांना सांगितलेलं आहे. त्यामुळे 350 रुपये. आपण असं काय करताय? त्यामुळे सगळ्यांना कळतं की माझी नाईट 350 आहे फक्त म्हणून. असू द्या. असं ते का, असं काय म्हणता तुम्ही? एक तर लोकांना, बऱ्याच लोकांना नाईट म्हणजे मानधन हेच माहिती नाहीये. माझ्याबद्दल गैरसमज निर्माण होतील ना. 350 साठी बरंच फोन येतील माझी. जाऊ दे, मी काय नाही. बरं, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो. तर मंडळी बघा, हा कार्यक्रमाला सुरुवात होते. टाळ्या. रसिका हो, नमस्कार. गणरायाच्या चरणी वंदन करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. वा. आज माझ्या कार्यक्रमात माझ्या साथीला आहेत. एक मिनिट. साथीदारांचं पाकिट ठरलं नव्हतं बरं? नाही, ते ठीक आहे. नाही, तुम्ही याबद्दल काही बोलला नाही. काळजी करू नका, ते मी बघतो. नाही, मग नंतर तुम्ही माझ्या अंगावर याल. मी पैसे नाही माझ्या कन्वर्टीला नाही. डोंट वरी, काळजी करू नका. मग त्यांचा नाश्ता वगैरे मी सांगितलेलं नाहीये. हां, ठीक आहे. सुरू करू का? हो, तुमच्या मैफिलीला सुरुवात करा. ऐका ना. ताई अजून नाही सुरू झालंच नाही, अजून सुरू व्हायचंय माझं. सुरू व्हायचं म्हणजे ते जे काही तुम्ही सुरुवात केलं अप्रतिम. नाही, मी आवाज तापवतोय. मी लोकांना तापवते. टाळ्या. गाडीची अनाउन्समेंट करा. मध्येच पार्किंग करून ठेवली कोणीतरी. ऐका ना, जरा नंबर पण गाण्यांच्या मध्ये तुम्ही करा. मी गायक आहे, मी असं अनाउन्समेंट करायला. तुमच्या एवढ्या सुरांमध्ये माझा कुठे बेसूर आवाज अनाउन्स करून टाका. हे बघा, पटकन वाचा हा नंबर. ऐका ना, सगळं कोणी मूर्खासारखी मध्येच गाडी लोकांचा उगाच खोळंबा होतोय नाही का. अगदी वेडे असतात लोक, तुम्हाला सांगते. करा पार्किंगचं तेवढं सांगू टाका. हॅलो, रसिकाने एक नम्र विनंती. MH02 B23 ही गाडी कोणाची असेल त्यांनी जरा गाडी हलवा. कोणाची आहे बघा, नंबर परत सांगा. MH02 B23. हे बघा, B21. अय्या, माझीच आहे. तुमची गाडी तुम्ही आहे मला मारो. एक तर त्यांना सांगा कार्यक्रम संपल्याशिवाय मी गाडी बिडी काढणार नाही मधली. हा, सांगून ठेवा त्यांना. नाही काढणार, मला काही करायचं ते करून घ्या. हा, ते गाडी काढणार नाही. थंडकावून सांगा. हा, त्या थंडकावून गाडी काढणार नाहीये. नाही काढणार होतो. मी सुरू करतो ना, असं काहीच सुरू झालेलं नाही अजून.
उगाच आपलं मध्येच गाडीचं काढलं तुम्ही. सारखं चढले माझ्या गाडीचा प्रॉब्लेम नाही या लोक. सुरू कर. सारखं आपल्या गाडी 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 मला अजिबात पटत नाही. लोकांना ना हॉलवाल्यांचा प्रॉब्लेम. गाडी 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 माझी बिचारी कोपऱ्यात लावलेली गाडी ह्यांना त्रास होतो सारखा. गाडी झालं गाडीचं झालं. आता आपण मलाच तापू तू. हो बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. सारखी मी गाडी गाडी फुकते या लोकांना. टवळे सोन्यासारखी गाडी बघवत नाही मेला ना. सारखी गाडी गाडी. ऐका ना हो, ऐका ना, मला सुरू तर करतो ना. कशाला सारखं गाडीचं करताय तुम्ही? माझी गाण्याची गाडी पुढे जात नाहीये. प्लीज आपण गाण्याचा आस्वाद घेऊ. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्व. ऐका ना हो, ऐका हो, ऐका ना हो, हो ऐका ना बाई हो. विशाखाती आई ते वाजवायला आहे, याला मी पैसे देणार नका ना. मध्ये सगळं ताल बिघडतो, बेताल होते गाणं सगळं. प्लीज समजून घ्या. सॉरी, क्षमस्व. हा वाजवा जर पाणी द्या मला प्यायला. हो ऐका ना, काय होतं माहिती का, खूप असं आस्वाद घेता येत नाही. मी इथेच ठेवते. हा तांब्या घ्या. हरकत नाही. काय असं काय होतं माहिती का, म्हणजे सूर लागतो ना. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. तुमचं काय मध्येच चाललंय? मध्येच काय पैंजण आहे हे? तसं पायीचं पैंजण आहे ना, चारित्र्यावर संशय येतो लगेच. गाणं बरोबर झालं तर गायकावर संशय येतो. असं काय करताय? पैंजण द्या. पैंजण कोणाचं तुम्ही गाता गाता सांगा ना. असं कसं सांगणार मी? हे बघा ना, पैंजण पैंजण आहे का कुणाचं पैंजण? पैंजण कुणाचे पडले ते बघा. पैंजण 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 कुणाचे. काय चालतंय ते? गाता येत नाही मध्येच पैंजण तुम्ही. अहो नाही, कसं कोणा महत्वाचं विचारायचं असेल सोना तिने शोधायचं ना. ऐका, कोणाचं पैंजण आहे बघा, ओळख पटवून घ्या बरं का. पैंजण माझ्याकडे आहे. हा गाण्याला सुरुवात करा तुम्ही. गाणं विसरलो. काय गाणं होतं माझं? हरिणीचे पाडस आहे. तुम्हाला माहिती आहे? हरिणीचे पाडस मला माहिती आहे. गा तुम्ही. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये. मज लागी जाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस. हरिणीचे पाडस हे कांगारू खाली बस ग. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये. ऐका ना, मी काय म्हणतो, काय ते ठरवा ना, काय करायचं नक्की. का हे मध्ये मध्ये का सुद्धा डिस्टर्ब करताय? नाही काय आहे, या कार्यक्रमाच्या दरम्यान भिशी फोडायचं ठरलं होतं 8 वाजता. आपण दरम्यान कार्यक्रम तर होऊ दे ना. मी 8 वाजता भिशी ते सांगते बायकांना, 8 वाजता भिशी फोडूया. 8 आता वाजले कसं काय वाजली? ओ मग चला भिशी फोडायची वेळ. आता कधी भिशी फोडणार ना? असं नाही नाही, कसं माझा कार्यक्रम ऐका ना. मी ऐका ना, मी आम्ही निघून जाईन. मला लक्षात ठेव, खूप होतंय. असं कसं पेमेंट घेतल्याशिवाय जाणार का? हा ते पेमेंट आहे ना. पेमेंट बरोबर. आपण भिशीचा कार्यक्रम करूया. ऐका ना, खूप त्रास होतो. बघा मगाशी तुम्ही पैजण असं गाता गाता दाखवलं की नाही, तसं आपण पटकन भिशी फोडून घेऊया. चुकून झालं होतं. ऐका, पटकन भिशीचं हे बघा, चिठ्ठी काढा, नाव सांगा, गाण्यात कार्यक्रम होऊन जाईल. तुमचं गाणं थांबणार नाही, शपथ माझी. चला भिशी फोडूया. चला या. कुठं तुम्ही? हे हरिणीचे पाडस. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये. मज लागी जाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये. मज लागी जाहले तैसे देवा. बायो नार कर, बायो नार
बालक बायोडारकर भिशी लागली आली ग बायो भिशी लागली. पाडस व्याघ्र धरिये. ऐका हो काय करता ऐका ना हो एक सेकंड हो काय ऐका हो हलवते कसं. नमस्कार नमस्कार तुम्ही माझी भिशीसाठी निवड करून तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. आणि हे जे आहेत अंशुमन विचारे 300 रुपये 50. ऐका ते नका वाचून ऐका ना. 350 रुपये नाईट फक्त यांचे सुद्धा मी धन्यवाद मानते मनापासून. चेक घे बायो घे चेक. वा वा अभिनंदन बायो. थँक्यू. वा या ऐका ना ऐका शाबास. चला भिशीचा कार्यक्रम गाणं सुरुवात तुमचं करा. सगळं झालंय का मला काहीच करताय लोकांना आस्वाद घेता येत नाहीये. हो देणार ना तुम्ही आस्वाद दिला तर आलेला आहात आणि पेमेंट तयार आहे बरं का. चला गाणं सुरुवात करा. या नाही नाही व्यवस्थित होणार आहे. कोऱ्या कोऱ्या नोटा भरायला घेतले. कुठं तुम्ही हरिणीचे पाडस तिकडे जायचं. हरिणीचे पाडस कांगारू मधून गेले तिथे आलो मी रे वाचवत देवा. यात्रेचे पैसे द्यायचे राहिले बरं का. अष्टविनायक यात्रेचे पैसे राहिले ज्याचे ज्याचे त्यांनी मला आणून द्यावे इथे रंगमंचावर. मी इथे उभी आहे बरं का. मला यात्रेचं कॅन्सल नका करू. मी आधीच सांगते मी लिस्ट वाचून दाखवते. कशाला लिस्ट वाचता मी गाणं चालू आहे. कशाला लिस्ट वाचताय तुम्ही मध्ये मध्ये लिस्ट वाचा नाही. अशी कशी वाचणार मी गाणं लिस्ट कुठला. अहो तुम्ही वाचा मी सांगते. ऐका ना ऐका लोकांचा आस्वाद चालू आहे मस्त घेणार गाणं. मी तुम्हाला सांगते ना वाचा. गाण्यात पेमेंट तयार आहे बरं का. पेमेंट तयार आहे ते ऍक्च्युली सगळं भरलं. हा कुठे तुम्ही तिथे आहे तुम्ही कधीपासून. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये मज लागी बाबू त्या बाबू माने 150 रुपये. मज लागी जाहले तैसे देवा नी दुसरं 120 रुपये. हरिणीचे पारस व्याघ्र धरिये राजू माने 200 रुपये. मक्त डाहले तैसे देवा दशरथ पाटील 170 रुपये. हरिणीचे पारस व्याघ्र धरिये भाई मोरे 200 देऊन टाका देवा. भाई मोरे 200. माझे किती बाकी आहेत. माझे 200 रुपये बाकी आहेत. माझे 200 रुपये बाकी आहेत. दिलं मध्ये तिथेच बोलू मी मला काय माहिती कोणतं किती बाकी. अरे ती काय पण बोलेल तू कशाला वाचला. ऐका ना ऐका ना तुम्ही सांगा ना तुम्ही ते दिलेलं मी वाचलं ते. हो सांगा ना मग तुमची चुका सांगा ना मला. तुम्ही तरी काय विचारायचं. तुम्ही जरा कन्फर्म करून मग वाचायचं ना. कन्फर्म म्हणजे काय मध्ये तुम्ही आता मी कन्फर्म करू मला माहिती मी तुमचं सॉरी म्हणून टाका ना. सॉरी नाही तू आता माझा सगळा खर्च तू करायचा. आम्ही पुढच्या वर्षी माझ्या घरच्यांचा पण सगळं करतो. आता दे 1000 रुपये. अरे माझे नाईट 350 रुपये होते. पुढे 1000 रुपये देतो मला. मी तू आपलं ह्याला सांगून द्या. खात्यावर जमा करते त्यांच्या. 50 रुपये फक्त. 50. सॉरी हा सॉरी. त्याच्या पाया पडता तुम्ही ते माती खाली त्याच्या पाया बसा. झाला तेवढा तमाशा पुढे. आता चला पुढे. नको देवराया अंत आता पाहू मार ह्या कांगारूला कुठून तरी देवा. नको देवराया अंत आता पाहू प्राण हा जाऊ काय चाललंय बाई तुमचं. मला एक गाणं धड बोलून देत नाही काय. अहो नाही पोरांना सांगते काकड आरतीला उठायचं. मी ते कुरकुरतोय काय गाणं होतं माझं. अहो असं नाही पोरांना सांगितलं ते काकड आरती टळून द्यायची ना. काकड आरती महत्वाची की गाणं महत्वाचं. आता कार्यक्रमाचा ठेवलाय तुम्ही. हो नाहीतरी पोरं आळस देत बसलीत मेली. त्यांना काय कळते गाण्यातलं. ऐका ना माझा कार्यक्रम फसेल हो सगळं. नाही नाही काही फसणार नाही. वार्षिक अहवालात आपण तुझे फोटो टाकू ना. असं कसं फसेल. मी आहे ना. संपत जा मेला सगळे संपत नाही. गाणं जातो घेऊन जा पोरांनो. हा हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये मज लागी जाहले देवळाच्या रसमलाई तुला आवडते ना. रंगाला होता मग परत भांडू नको अशी. जेवण संपलं म्हणून आधीच सांगून ठेवतो तुला. कुठे झाला चला लवकर संपेल रसमलाई. हे कार्यक्रम आपला हे रोजचं आहे जेवायला मिळेल.
हा गेला. ऐका ना, तुम्ही पण जा जेवून घ्या. तुम्ही कशाला अनाउन्समेंट केली? ऐका आणि ना. 1 मिनिट, हे बघा तुमची बिदागी तयार आहे, काळजी करू नका. गो हे घ्या, हे घ्या. 2,500 रुपये. आठाण्याचे डॉलर भरलेत त्याच्यात. आठवण्याचं $1 म्हणजे 140 आठवण येतो. $8 नसतो. असं काय करता तुम्ही? काय नक्की भरला याच्यामध्ये? आहे की नाही नाविन्य? आता तुम्ही मोजत बसू नका. बरं चला, जेवणाच्या रांगा लावल्या, जेवण संपून जाईल. चला चला, रसमलाई खायला चला. चला चला, एक ज्योती चल ग. उठ पोरांचा कार्यक्रम संपला. चला चला. ऐका ना, कार्यक्रम होता ना. हरिणीचे मर्दी जायला हरिणीचे पाच. ऐका ना, ऐका ना मात्र. वा वा, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. हे कॅरेक्टर म्हणजे एक नमुना होतं. आणि किती सुरेख गायला असतं दादा. बघूया सरपंचांनी या भक्तिगीताच्या कार्यक्रमाचा किती आस्वाद घेतलाय. मकरंद दादा. मला फारच आवडला हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम. आणि विशाखाताईंनी आयोजकत्व जे केलं होतं ते फारच चांगलं होतं. त्यांचं निवेदन ऐकता ऐकता मला अशी एक आठवण झाली. एक अशीच निवेदिका एका कार्यक्रमात खूप अशी, आजची ही अशी संध्याकाळ, हे रंग उधळलेले स्वरांचे आणि अतिशय रंगत जाणारी उत्तरोत्तर ही मैफिल. आणि या मैफिलीत आता उघड्या पुन्हा झाल्या वर्षाताई असंही त्या म्हटल्या. आणि मला त्याचीच आठवण झाली त्यांच्या नाविन्यपूर्ण याच्यामुळे. आणि अंशुमन दादांनी जी मजा केली ती तर काय सांगायची. म्हणजे येड्याच्या विहिरीवर शहाणं गेलं आणि कासेची लंगोटी हरवून आलं, अशी त्यांची जी अवस्था होती ती फार मला आवडली. आणि यासाठी मी तिन्ही पिपाण्या एकत्रच वाजवू का? नाविन्यपूर्ण अशी कमेंट. वा वा वा. अलकाताई. खूप धमाल उडवून दिली. आणि विशाखा, तुझं ते पाडसं तर एवढं सुंदर होतं ना, म्हणजे प्रत्येक वेळी तू पास आउट होत होतीस, एवढी मजा येत होती. आणि अंशू कमाल केली, कमाल केली. हे खरंच कधीतरी अशा इव्हेंटला आपली खरंच फजिती होते. आपण पाहुणे म्हणून जातो आणि हा प्रकार सुरू असतो. हे असं वाटत होतं प्रत्यक्षात आपल्याला समोर ते दिसतंय की काय. खूप धमाल, खूप धमाल, मजा आली. एकदम कडक परफॉर्मन्स. एकदम कडक. थँक्यू सो मच. मंडळी, स्कॉलर विद्यार्थी निमिष कुलकर्णी आणि ढ गोळा निखिल बने आज परीक्षेचा पेपर लिहितात. स्नेहलच्या सुपरविजनमध्ये होणारी ही परीक्षा बघायला थेट परीक्षा हॉलमध्ये जाऊया. मॅडम याला सांगा ना, सतत बघतोय माझ्याकडे. हे चला चला पोरांनो, लवकर लवकर करा. चला, अर्धा तास राहिलाय फक्त. सगळे गेलेत, फक्त तुम्हीच राहिलाय दोघं. निमिष, आटप लवकर. 2 प्रश्न मॅडम. निखिल, तुझा पंखा फिरवून झाला असेल, देते मी. तर थोडस लिही बाळा. मॅडम मला सप्लिमेंट हवी आहे. सप्लिमेंट कशाला हवी आहे? रे तू आत्ताच जिम जॉईन केलीस ना? नॅचरली बॉडी बनव. सप्लिमेंट पाहिजे. आजकालच्या पोरांना मेहनत करायला नको, सप्लिमेंट द्या. तुम्ही दोघं एपिसोडच्या सुरुवातीला बोललात की दोघांपैकी एकच जाऊ शकतो, ते कन्फर्म आहे ना? मॅडम सप्लिमेंट म्हणजे पुरवणी हवी आहे मला. पुरवणी मागतोय मी. असं म्हण ना मग. 100 देईन मी तुला. काय हे घे. थँक्यू. अगं बाई, किती लिहितोय मॅडम. माझं पाठांतर खूप छान आहे. टायमिंगचं काय? काय? अर्धा तास. मी मगाशीच सांगितलं, अर्धा तास जास्त वेळ नाहीये. भेट रे बाय. हा बोल ना. अरे ती आता एक्सप्रेशन द्यायला लागले. मी आवाज दिला, माझ्याकडे रिएक्ट हो ना. सॉरी.
मॅडम यांनी दुर्बीण आणली आहे. हा माझ्या उत्तर पत्रिकेत उत्तर बघतोय. हे बघा. तू दुर्बीण का आणलीयस? मॅडम सकाळी माझा चष्मा तुटला मॅडम. हा मग घरचे बोलले की तू परीक्षेला जाऊ नको. नाही 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 मी परीक्षेला जाणार म्हणून मी लगेच चष्म्याच्या दुकानात गेलो मॅडम. तर तो बोला 15 दिवस लागतील. म्हणून मॅडम मी ना लगेच डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टर मला बोला तू 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 एक काम कर, तू +1ची ना दुर्बीण घेऊन जा. म्हणून मॅडम मी +1ची दुर्बीण घेऊन आलोय मॅडम. मॅडम काहीतरी रिएक्ट हो मॅडम. मॅडम काहीतरी बोला मॅडम. मॅडम तुमच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशनच नाहीत मॅडम. हो मॅडम डायरेक्ट एक्सप्रेशन अंगावर आले माझ्या. बघा मॅडम मी 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 माझा पेपर बघत नाहीये मॅडम. मी याचा पेपर का बघू मॅडम? ऐका सत्यनारायणाची कथा आहे का फेकेश्वर आहे. निमिष कुलकर्णी, चष्मा तुटला म्हणून घरी नाही बसला तो. अहो पण नाही पेपर लिहायला आलाय. अहो पण आणि तू या गरीब विद्यार्थ्याचा छळ करतोय. ऐक ना माझंच किटे मला पण बोलू दे ना. तू गप्प बसायचा. पेपर तुला कॉपीचा रिमार्क देऊ का मी? मी लिहितो पेपर. ए बाळा तुला कोण नाही काही बोलत, तू बस. लिहितो मी लिहितो. भेट रे. ए जोड्या लावा सांग ना. ए झाले यार ठीक आहे नको करू मदत. नाहीच करणार. मलाच माझं काहीतरी करावं लागेल आता. कर जा. ए स्कॉलर कॉपी करणार काय? कॉपी मॅडम हा कॉपी करतोय. ए मला पण एक सांग ना, स्ट्रॉंग सांगा. हा विनोद ना पॅडी दादा आणि डायनासोर स्किट करायचे ना तेव्हा पण वर्क नाही व्हायचा. एक मिनिट. पॅडी दादा डायनासोर बरोबर स्किट करायचा? मग डायनासोर उगाच नामशेष झाले. प्लीज नको. ए नाही रे. अहो कॉपी करतोय म्हणजे यांनी चीट आणल्या आहेत. ह्या बघा ही बघा ही बघा याची चिठ्ठी. ही बघा याच्यात उत्तर आहे. आता तुझी वाट आहे. कशावरून ही त्याची चिठ्ठी आहे? म्हणजे तुझी पण असू शकते. माझी कशी असेल? मीच का स्वतःची चिठ्ठी तुम्हाला देईन ना. स्वतःच्याच पावर का कुऱ्हाड मारून घेईन मी. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याला चेक करा. तुम्ही चेक करा त्याच्याकडे चिठ्ठ्या आहेत. बस झालं मॅडम. मॅडम एक मिनिट मॅडम. मॅडम म्हणजे बघा तुम्ही शपथ सांगतो मॅडम. मॅडम ना खरंच सांगतो. बघा बघा मॅडम बघा बघा बाबा. एक मिनिट मॅडम. आता मला चेक करा मॅडम. माझ्याकडे काय नाही. बघितलंस किती प्रामाणिक मुलगा आहे हा. अहो चिठ्ठ्या. तू याच्यावर संशय नाही घ्यायचा. अहो पण चिठ्ठ्या बघा. तू एकदम गप्प बस आता. एकदम गप्प बस. ए बाळा कोणी तुझ्यावर चिठ्ठीचा संशय घेत नाही. एकदम प्रामाणिक आहे. जा बाळा तू लिहिली पेपर लिहा. बस खूप टाइमपास केलाय. बस मी माझा पेपर सोडवतो. अरे मी तेच म्हणतेय बाळा की तू तुझा पेपर सोडव ना. निखिल आपण तुझा पेपर सोडवू. म्हणजे लवकर सोडवा पेपर. अर्धा तास बाकी आहे. साइन ए प्लस बी किती लिहितो मी. कॉसे हा. मॅडम अहो जवळ उघड कॉपी करताय आता तुम्ही. तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगताय त्याला. का करताय असं तुम्ही? कोण तुम्ही? अरे मी ते गोवाईन गाणं गुणगुणत होते. तुला कोणतं गोवाईन गाणं? हे गोवाईन गाणं आहे? हो मग. कसे हे गोवाईन गाणं आहे? अरे हे गोवाईन फोक सॉन्ग आहे. तुला काय करायचं? मला काही नाही करायचं पण मला डिस्टर्ब होत आहे पेपर लिहिताना. आणि बरं एवढं करून पण तुम्ही चुकीचं उत्तर सांगताय. हे बघा कॉस्बी उत्तर आहे. कॉस्बी. अहो गोवाईन गाणं होतं ना लगेच लिरिक्स कसे चेंज झाले मग? तुझं काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे तुझा? तुला डिस्टर्ब होत आहे. मी काही बोलत नाही आता. ठीक आहे तू लिही तुझा पेपर. मॅडम संपलं आता सगळं. अहो तुम्ही डायरेक्ट पेपर लिहिताय त्याचा मॅडम.
तुला मी अरे बाळा ए मी काय विद्यार्थी आहे का? मी कोणाच्याही पेपरमध्ये जाऊन बघू शकते. तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? या चोराच्या उलट्या बोंबा आहेत मॅडम. अहो तुम्ही पेपर लिहिताना दिसतंय मला सगळं. अच्छा सॉरी तुला नाही नका ना असं करू मॅडम. मला लिहू द्या ना पेपर. तुम्ही तिथे बसा ना. हा चालेल मी इथे बसते. तुला लिहू द्या त्याचं. तू लिही पेपर तुझा. हा यार दाखव ना. निखिल तुला पुरवणी हवी होती ना बाळा? मला हा नाही मॅडम, आधी हाय ते संपू द्या. अरे तू नाही का म्हणाला होतास मगाशी मला पुरवणी द्या म्हणून? अहो पण त्याला नकोय तर तुम्ही कशाला जबरदस्ती कर. मॅडम तुम्ही पुरवणीवर लिहिलंय काहीतरी. अरे नाही तुझा पेपर लिह. मॅडम तुम्ही त्याला उत्तर लिहून देताय. तुझा पेपर लिह. मला काय एवढी मदत करायची आहे त्याला? हो मला पुरवणी हवे, मला अजून पुरवणी हवे. ते बघा देतो ते देवा ढच ढच नुसता मूर्ख. तू पेपर लिह चल. हो मॅडम तुमचं पुस्तक पडलं. अरे यार तायडे, याच्यात काही उत्तर सापडत नाहीये. तायडे हा भाऊ आहे मॅडम तुमचा? तू पेपर लिह. नाही तुम्ही याची अच्छा, म्हणून याला एवढी मदत करताय. गाईड दिलं आता त्याला. मी प्रिन्सिपल कडे कंप्लेंट करणार मॅडम. तू काय माझी कंप्लेंट करणार रे? आता तुझं काय करायचं ना ते मला बघावंच लागेल. शिपाई लवकर या. हा मुलगा कधीचा कॉपी करतोय. मी याला लवकरात लवकर घेऊन जायचं. ए बाळा चल. अहो पण मी नाही करत ये काही. तर, ए. नाही अहो ऐका ना. ओ काका अहो ऐका. हाय बघा हे कॉपी करतायत. या मॅडम कॉपी करतायत. मी कशाला कॉपी करू? मी काय स्टुडंट आहे का पेपर लिहायला? काय पण ह्याला आत्ताच्या आत्ता घेऊन जायचं प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये आणि मी 10 मिनिटात आले, कळलं? अहो ऐका. अहो मला सोडा. हे भाऊ बहीण आहे ते कॉपी. थँक्यू. तुम्ही ओरडा यांना. पिंके यावेळी जर बंड्या नापास झाला तर तुला आणल. हो बाबा. बाबा बाबा मुलगी अरे विथ फॅमिली कॉपी करताय तुम्ही शाळेत? तुमच्या सगळ्यांची कंप्लेंट प्रिन्सिपल कडे करणार आहे. ए मामा काय नाही बोलणार. अरे हे अख्खं स्किट मला मामा बनवण्यासाठी लिहिलंय यांनी. वा सुंदर झाला परफॉर्मन्स आणि सगळ्यात शेवटी खूप भारी ट्विस्ट होता. मस्त मजा आली. बघा सरपंचांचं काय म्हणणं आहे अलकाताई? बने मला सर्वात तुझं ते वाक्य आवडलं की पाठांतर करताना टायमिंग बघ. तुझं टायमिंग एवढं परफेक्ट होतं बने. खरंच सुंदर, फार सुंदर. आणि निमिष मला खूप आवडलं आजचं स्किट तुमचं, कारण मागची स्किट जी झाली त्या मानाने. आणि आमचा फोकस, माझा तरी फोकस तुमच्या दोघांवर इथे होता. खूप छान कॅरेक्टर्स तुम्ही आणि बेरिंग खूप छान ठेवलं होतं. मजा आली एकंदर ॲक्टला. म्हणजे मी मार्क्स देते. 11 गुण मिळालेले आहेत मकरंद दादा. वा निमिष स्नेहलची मिश्किली आवडली. आणि बने चेहऱ्याने भोळान भानगडी 16. तू प्रत्येक ह्याच्यात जातो आणि तिथे 4 चांद लावतोसच गड्या. आणि मुळात या लेखनामधल्या गमतीशीर ट्विस्ट खरोखरीच चांगल्या होत्या. एकंदरीत मिश्किली उत्तम होती. छान. वा क्या बात है. थँक्यू.